जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ 7 नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील आसलगाव येथे जाहीर निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। महाविकास आघाडी व मित्रपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जाहीर सभेत डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत सत्ताधारी आमदारांवर जोरदार टीका केली। मतदार संघात जातीपातीचे राजकारण होत नसून निपक्षपातीपणे विकास कामे केल्या जात असल्याचे सत्ताधारी आमदार सांगतात, परंतु इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे आमदार करीत नसल्याचा आरोप स्वाती वाकेकर यांनी डॉक्टर संजय कुटे यांचे नाव न घेता या सभेदरम्यान केला। या सभेला मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव। सावरगावला गेल्यानंतर आमचे दाभाडे दादा भेटले, सांगितलं की रस्ता इथपर्यंतच झालाय, इथून पुढचा रस्ता झाला नाही, काऊन झाला नाही, तर ही पण त्या ठिकाणी एका विशिष्ट लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे। आणि त्या ठिकाणी आपण सातत्याने हा आमदार म्हणतो की बा मी जातीपातीचं राजकारण करत नाही, मग दाभाड्यांच्या घरासमोरचा रस्ता काऊन राहिला आणि बाकीचा गावातला रस्ता झाला, हाही प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे। का तर त्या ठिकाणी एखादा पसंतीचा सरपंच असेल किंवा त्यांच्या पक्षाचा सरपंच असेल तर त्या गावची पाणी पुरवठा योजना चालू आहे, आणि जर त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचा सरपंच तो एखाद्या पिंपळगावचा असेल किंवा वरवटचा असेल तर त्या ठिकाणी 10-10, 12-12 दिवस त्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही। त्या गावातील जनतेने यांना मतदान केलं नाही का? केलं आहे, पण हे पक्षपातीपणा करतात, सत्तेसाठी काही पण, हेच यांचं खरं ब्रीदवाक्य आहे। आणि म्हणूनच सत्ता आणण्यासाठी यांनी खोके सरकार आणलं। त्या ठिकाणी गुवाहाटीला बॅगा घेऊन कोण जात होतं हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेला आहे। याच मतदारसंघातला कर्मयोद्धा म्हणतो तो खऱ्या अर्थानं कमिशन योद्धा आहे आणि स्वतः सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, हीच त्यांची खरी वास्तविकता आहे। आमच्या गोमालच्या सारखी भगिनी त्या ठिकाणी साथीच्या रोगाने एक नाही 4 जणांचा बळी गेला। आज या ठिकाणी मला अभिमान आहे की डॉक्टर संदीपजी वाकेकर हे फार हळव्या मनाचे आहेत। मी आमच्या दवाखान्यात 2 दिवसाआधी ती घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस 1-2 पेशंट आले, त्यांनी सांगितलं की परिस्थिती गंभीर आहे। सकाळी ते उठले आणि त्या ठिकाणी जी काही साहित्य मेडिकलचं आहे ते घेऊन गेलेत। मी त्याच वेळेस तहसीलदारांना फोन केला की परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही त्या ठिकाणी मेडिकलची यंत्रणा पाठवा, पण त्यांनी आमचं लक्ष किंवा आमचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं नाही। पण एक समाजमन म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक बांधिलकी म्हणून डॉक्टर वाकेकर असतील, त्यांनी त्यांच्यासोबत अनेक टीम त्या ठिकाणी घेऊन गेल्यात आणि लोकांना वाचवण्याचं काम केलं। अशी ही या मतदारसंघातली परिस्थिती तुमच्या सर्वांच्या साथीनं होणार आहे। या मतदारसंघामधले अनेक प्रश्न आहेत। मी ज्या गावांमध्ये जाते आहे त्या गावातील आमच्या महिला भगिनी भेटल्या की त्या सांगतात की आमच्यासाठी काही रोजगार नाही किंवा आमच्यासाठी काही उद्योगधंदा नाही किंवा आमचे मुलं शिकले आहेत, मुलं शिकल्यानंतर त्यांना रोजगार नाही, कुठेतरी परगावी जावं लागते। त्या आईच्या बोलण्यामध्ये ती खंत जाणवते, वडिलांच्या डोळ्यामध्ये ती आशा जाणवते की बा कुठेतरी या मतदारसंघामध्ये उद्योगधंदा निर्माण व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही। अनेक वर्षांपासून जिगा प्रकल्प हा प्रलंबित आहे। आपण सर्वजण पाहतात की पुनर्वसनाचे अजूनही प्रश्न प्रलंबित आहेत। आज 20 वर्ष हा लहान काळ नाही। केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा यांना हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, कचेरी सारखे प्रकल्प पूर्णत्वास करू शकले नाही आणि त्यामुळेच या भागामध्ये एखादा मोठा साखर कारखाना निर्माण होऊ शकला नाही, एखादा मोठा कृषी प्रक्रिया उद्योग निर्माण होऊ शकला नाही। हे कुणामुळे आहे तर इथल्या अकार्यक्षम माजी आमदारांमुळे। एवढंच नाही तर आपण म्हणतो की हे विकासावरती जर मत मागायचं म्हटलं तर आज या मतदारसंघातील अनेक रस्ते जे आहेत, शेत रस्त्यांमध्ये मी बऱ्याचशा गावांमध्ये गेले, आमचे शेतकरी सांगतात की सोयाबीनची गंजी शेतामध्ये मारलेली आहे, पण ती शेतामध्ये ट्रॅक्टर नेऊन आणायला पण त्या ठिकाणी जमत नाही कारण शेत रस्ता नाही। एवढंच नाही तर अनेक गावांना म्हणजे व्यवस्था मिळाली नाही का, तर त्या ठिकाणी किडनीचं जे डायलिसिस युनिट आपल्या जळगावला असेल किंवा वरवटला आहे, ह्या शोभेच्या वास्तू झालेल्या आहेत,
पैसे घेण्यासाठी ते फक्त युनिट आणले, पण त्या ठिकाणी डॉक्टर असतील किंवा ट्रेन नर्सिंग स्टाफ असेल किंवा त्या ठिकाणी टेक्निशियन असेल त्याची व्यवस्था हे करण्यास विचारले, कारण यांना आरक्षण नको आहे आणि यांना त्या ठिकाणी डॉक्टर असेल किंवा ही यंत्रणा नको आहे, कारण त्या यंत्रणा जर दिल्या तर कुठेतरी हे असक्षम ठरले ह्या यंत्रणा निर्माण करायला. स्वतः डॉक्टर असून यांचं असक्षम म्हणजे एकदम दुर्लक्ष आहे आरोग्य विभागाकडे. आणि म्हणून अनेक गरोदर महिला असतील त्यांना जी वेळोवेळी ट्रीटमेंट पाहिजे असते किंवा सीझरची जी ट्रीटमेंट पाहिजे ती आपल्या जळगावला उपलब्ध नाही. म्हणून या ठिकाणी प्रशांत भाऊने म्हटलं की रेफर टू खामगाव असेल किंवा रेफर टू अकोला ह्याच केसेस आपल्या या मतदारसंघामध्ये होतात. त्यांच्या बैठकी देखील घेतल्या जात नाहीत. आज अनेक जिल्हा परिषदच्या शाळा असतील मुख्याध्यापक नाहीत. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची अवस्था ही फार बिकट आहे, कारण जेमतेम शिक्षक आहेत. आपल्याच आसलगावच्या शाळेचे विद्यार्थी हे त्या ठिकाणी पंचायत समितीला आंदोलनाला गेले होते. त्यांनी पूर्णची पूर्ण शाळा नाही संतोष भाऊ त्या ठिकाणी पंचायत समितीला बसवली होती. का बसवली? कारण शिक्षक नाही म्हणून. ही वास्तविकता आहे, कारण यांना सरकारी शाळा बंद पाडून त्या ठिकाणी खाजगीकरण करायचं आहे. यांचा उद्देशच तो आहे की खाजगीकरण करून सर्वसामान्यांचं शोषण करणं, कारण धनदांड्यांचं विचार यांच्या डोक्यात आहे. ज्या विचारधारेशी हे काम करतात त्या अंबानी अडाणींचं लाखो कोटीचं कर्ज माफ करू शकतात, पण सर्वसामान्यांचं कर्ज शेतकऱ्यांचं कर्ज यांनी माफ केलं नाही. कर्ज माफ कोणी केलं तर उद्धव साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तेव्हा 2 लाखाची कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्यांची झाली. कोणत्या रांगेत लागावं लागलं नाही, कुठे KYC करावी लागली नाही, सरळ तुमच्या खात्यात पैसा आला. हा आहे महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू असलेला आमचा शेतकरी बांधव. आणि यांचा अजेंडा दुसरा आहे. म्हणून वेळीच सजग व्हा. आज यांनी सांगितलं किंवा लाडकी बहीण योजना आल्या, लाडक्या बहिणी आमच्या सोबत. शाळेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी आहेत की नाही आज आपण पाहिलं असेल. आपण बाकीचं संग्रामपूर सोडून द्या, शेगाव सोडून द्या, परंतु या पंचायत समितीमध्ये जर गेलो तर आजही 100 शिक्षक या ग्रामीण जिल्हा म्हणजे गरीबाचे मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या गरीबाच्या मुलाच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी 100 शिक्षक त्या ठिकाणी कमी आहेत. मग ही जबाबदारी कोणाची? आरोग्य विभागात गेलं असेल, आपण सांगितलं संतोष सांगितलं बघा कोणतरी की आरोग्य विभागात दवाखान्यात गेलं तर त्या ठिकाणी रेफर टू खामगाव, एकही दवाखाना एकही डॉक्टर त्या ठिकाणी नाही, कुणी नर्सेस नाही. ही परिस्थिती त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा जळगावचा दवाखाना असेल, ही संपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण या ठिकाणी केलेली आहे. आणि याला सर्व कारणीभूत, कारण शेवटी कसं असते की माझं म्हणणं असेल सर ताई जर निवडून आल्या आणि ताईने जर म्हटले बा माझी जबाबदारी नाही, तर आपण ताईला म्हणू की ताई या 3 लाख लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे आणि या गावातली या 3 लाखाची जी समस्या असेल ती तुमची समस्या आहे. आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीनं त्या ठिकाणी ते मान्य केलं पाहिजे की जर समजा तो त्या ठिकाणी निवडून देत असेल, त्याला निवडून लोक देत असतील तर त्याची ती समस्या असली पाहिजे. त्या प्रत्येक माणसाची समस्या तीच त्या लोकप्रतिनिधी समस्या त्या ठिकाणी असली पाहिजे. परंतु या ठिकाणी सांगितलं गेलं की हा विकास झाला, तो विकास झाला, कुठं अनेक निवडून द्यायचा आहे. आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये मागच्या वेळेची निवडणूक झाली, जय पराजय होत असतो, परंतु महिला असताना सुद्धा स्वातीताई सक्षमतेने या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरल्या. कदाचित त्यावेळेस आमचे डॉक्टर साहेबांना वाईट वाटलं असेल किंवा हे दिवसभर फिरतच राहते, परंतु तिने 5 वर्ष सातत्यानं सर्व समाज घटकांना न्याय देण्याचं भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणूनच त्या इकडचं टोक करणवाडी असेल तर तिकडचं टोक या मतदारसंघाचा विकास हा फक्त बोलण्यामध्ये कागदोपत्री आणि सोशल मीडियावरती आणि नावांच्या समोर विविध उपाध्या लावण्यासाठीच आहे. फक्त आज आपण जर साधा विचार केला असता तर आरोग्य सेवा जर बघितली तर तुम्ही साध्या शिल्लक कोणत्याही कारणासाठी जर जळगाव सामान्य दवाखान्यात जर गेले तर जाता बरोबर तुमच्यासाठी एक चिठ्ठी म्हणून येते रेफर टू खामगाव. कोणता विकास केला हो मला सांगा ना तुम्ही. आज तुम्हाला सांगतो, आज जर माझ्या माता भगिनी जर साध्या डिलिव्हरीसाठी सिझरिंगसाठी व्यवस्था जर आपल्या जळगाव जामोदमध्ये करू शकलेले नाही तर यांनी कोणत्या छाटीपिटून विकास सांगतायत याचा विचार तुम्ही आपण केला पाहिजे. हा जो या देशाचा पोशिंदा आहे शेतकरी, या शेतकऱ्याच्या व्यथा त्यांनी कधी समजल्याच नाही. त्यांचं दिल्ली दरबारी जर खूप मोठं वजन होतं
तर या महाकार बुडामध्ये जे या आसलगाव वासियाला चौकून वेळा घातलेला होता त्यामध्ये तुम्हाला किती नुकसान भरपाई केली याचा विचार तुम्ही करा। आज ज्या वेळेस पाऊस होता, नाला जे आपली नदी तुडुंब वाहतलेली होती, बरेचसे लोक पावसामध्ये अडकलेले होते, कोणत्या एनडीआरएफच्या टीम नाही किंवा कुठलीही सुविधा किंवा तुम्हाला तुमच्या जीवाच्या वाचवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना या मतदारसंघात करता नाही आलेल्या। आज जर दिल्ली दरबारी जर तुमचं वजन आहे तर